नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण मैद्यापासून खारी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 वाट्या मैदा घेतला आहे. चवीनुसार मीठ, ओवा आणि तेल. आता आपण एका भांड्यामध्ये मैदा घेऊ. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आपण. ओवा टाकू. आणि तेल. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. बघा तुम्ही असं सर्व मैदा मिक्स करून घेतला आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्ट सर गोळा मळून घेऊ. बघा इथं मी घट्ट असा गोळा तयार करून घेतला. आता आपण याच्या एक समान अशा चपात्या लाटून घ्यायच्या. बघा इथं माझी मैद्याची चपाती लाटून झाली आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चपात्या लाटून घेऊ. बघा माझ्या पूर्ण चपात्या लाटून झाल्या आहेत. आता यावर लावण्यासाठी आपण एक पेस्ट तयार करू. इथं मी 2 चमचे मैदा घेतला आहे. त्यामध्ये आपण आता हे तेल मिक्स करू. आता हे मैदा आणि तेलाचं मिश्रण केलेलं आपल्याला हे चपातीवर लावून घ्यायचं आहे. आता यावर आपण दुसरं ठेवू. याच्यावर परत आता मैदा आणि तेलाचं मिश्रण लावायचं. तुम्ही यामध्ये तूप पण वापरू शकता. असंच एकावर एक ठेवून आपल्याला पूर्ण चपात्याला ठेवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याची एक जाडसर चपाती लाटून घ्यायची. बघा इथं मी जाडसर चपाती लाटून घेतली. आता आपण याचे काप करून घेऊ. बस बघा एवढ्या जाडत आहे. आता आपण याला तळून घेऊ. बघा तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं. त्यामध्ये आपण हे आपले स्नॅक्स कट केलेले हे या तेलात सोडू. आपल्याला हे स्नॅक्स आपले कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहेत. आपल्याला हे आपले स्नॅक्स खरपूस तळून घ्यायचे आहेत. बघा अशाच प्रकारे आपल्याला आपले सर्व खारी स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत. बघा मी सर्व स्नॅक तळून घेतला आहे. तुम्ही या प्रवासासाठी पण घेऊन जाऊ शकता किंवा चहासोबत पण खाऊ शकता. हा 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतो. तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. बघा किती क्रंची झाला आहे. असा स्नॅक तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.